घाम जिगर अस्मानी लढा दिसू दे पाणी झटक्यात फिरू दे। साई नागरी पतसंस्थेचे चेअरमन, युवा नेते, सामाजिक कार्यकर्ते माननीय प्रणव हरगुडे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा। शुभेच्छुक साई नागरी पतसंस्था विटा। संजय काका मेहनती तर डाव प्रतिडाव यातून चंद्रहार यांचा शिवसेनेत प्रवेश। या संदर्भात कोणत्याही मोठ्या नेत्याचे नाव घेणार नाही। लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अशोक भाऊ गायकवाड यांची NVB न्यूज मराठीशी दिलखुलास चर्चा भाग 2। भाजप उमेदवार संजय काका व शिवसेना उमेदवार पैलवान चंद्रहार पाटील यांच्याबद्दल अशोक भाऊ गायकवाड काय म्हणतात ते पहा। हो, प्रकाश बाबूंच्या बरोबर काही काळ तुम्ही काम केलं, बरोबर। मदन मोहनचे तुमचे संबंध चांगले होते, बरोबर। तुम्ही पतंगराव साहेबांच्या बरोबर पण काम केलं, बरोबर। ही काँग्रेस हां, आणि आज विश्वजित कदम, विशाल पाटील, विक्रम सावंत ही काँग्रेस, त्यात काय फरक? नाही, पतंगराव कदम आणि विष्णू अण्णा हे ज्यावेळेला जिल्ह्याचं राजकारण करत होते ते खूप विचारानं राजकारण करत होते आणि त्यांच्या विचारामध्ये एक परिपक्वता म्हणतात असे विचार होते। अलीकडच्या काळामध्ये हे तरुण पिढी सगळी आलेली आहे आणि ह्या तरुण पिढीनं अजून जिल्ह्यातल्या सामान्य कार्यकर्त्यांना काँग्रेसच्या बरोबर घेतलेले नाही, तिथंपर्यंत ते पोचलेले नाहीत आणि त्यांनी लवकरात लवकर लोकांच्यापर्यंत पोचले तर विश्वजित कदमांना भविष्यामध्ये मोठं फ्युचर आहे। याच पार्श्वभूमीवर सध्या लोकसभा इलेक्शन डिक्लेअर झालेले आहे, 12 तारखेला अर्ज भरायचे आणि काँग्रेसचा उमेदवारीचा जो गोंधळ सुरू आहे आणि एका बाजूला महाविकास आघाडीमध्ये ठाकरे गटानं चंद्रहार पाटलांना उमेदवारी घोषित केलेली आहे आणि ह्या सगळ्या पार्श्वभूमीवर काँग्रेस विरुद्ध शिवसेना, ठाकरे गट असा जो तिढा निर्माण झाला किंवा एक संघर्ष सुरू आहे, आपलं काय वाटतं की मैत्रीपूर्ण लढत व्हावी आहे, हा उमेदवार चांगला आहे का उमेदवार बदलावा? नाही, आता ह्या जिल्ह्यामध्ये राजकारणाची पार्श्वभूमी तर प्रत्येक नेता डाव प्रतिडाव प्रत्येक पक्षाला देत असे। एकत्रात जरी हे काम दिसत असली महाविकास आघाडी मनसेना आणि ते प्रत्यक्षात एकमेकाला शह देण्याचा प्रयत्न करतात, त्याच्यामध्ये हे तिकीट रखडलेलं आहे। थोडंही उलगडून सांगता का मला? उलगडून सांगायचं म्हणजे मला जे चित्र दिसतंय, कारण मी काही कुठल्या नेत्यांच्या आता संपर्कात जास्त जात नाही, तर मला जे चित्र दिसते त्या चित्रामध्ये असं आहे की चंद्रहार पाटील हा एक पैलवान कार्यकर्ता आहे, चांगला आहे, त्याला जिल्हा परिषदची उमेदवारी दिलेली होती पूर्वी, आत्ता तो एकदमच शिवसेनेकडे गेला, कोणाचे काहीतरी लागेबंदे असून त्यांना पाठवल्याशिवाय तो गेलेला नाही। हा माझा नाही, त्याचं नाव घेणं मला काही शक्य नाही, मोठ्या माणसांचे नाव मी घेत नाही। राजकारणामध्ये स्वतः मी आता अलीकडे मुलगा राजकारणात आहे, मी स्वतः साधारणतः असून आपले उद्योग व्यवसाय बघत असतो, पण निरीक्षण करत असताना असं चित्र दिसतंय कोण सगळी एकत्र जरी राहिली तरी हे आपापलं सगळीजण बघते, त्या पक्ष म्हणून सगळी एकत्र येत नाही, ते डाव प्रतिडाव शह प्रतिदेव करतच राहते ते। त्यामुळं काँग्रेस असू द्या, राष्ट्रवादी असू द्या, ह्यांचं बऱ्याच गोष्टीला हे बॅकफुटला गेले। महायुती म्हणून जे आता उमेदवार आहेत संजय काका पाटील खासदार विद्यमान, हे भाजपमध्ये त्यांची उमेदवारी आता त्यांची डिक्लेअर झालेली आहे, त्याच्याकडे तुम्ही कसं पाहता? काकांच्या बाबतीत बोलायचं झालं तर आता मी पक्ष म्हणून बोलत नाही, व्यक्ती म्हणून बोलतो। संजय काका हा प्रचंड मेहनती आहे, लोकांचा जनसंपर्क प्रचंड आहे। आता मी 5 वर्षामध्ये पूर्वी आम्ही संदीपान थोरात होते त्यावेळेला पण पाहिलं, त्यावेळेला आम्हाला खासदार कधी दिसायचेच नाही ते। आज संजय काका प्रत्येक गावामध्ये त्यांचा संपर्क आहे आणि माझ्या माहितीप्रमाणे वर्षामध्ये सामान्य कार्यकर्त्याला सुद्धा 1-3-4 वेळा तरी ती भेटत असते, अशी साधारणतः काकांची परिस्थिती आहे। आता शेवटचा प्रश्न, तुम्ही पूर्वीपासून राजकारण बघत आलाय, त्याच्यामध्ये संपतराव नानांचं राजकारण बघितलं, अनिल भाऊंचं राजकारण बघितलं, हनुमंतराव साहेबांचं राजकारण बघितलं, सदाशिव भाऊंचं राजकारण बघितलं, आता आपल्या मतदारसंघापुरतं बोलायचं झालं तर नवीन पिढी राजकारणाच्या पटलावरती आली, मग ते गोपीचंद पडळकर आमदार साहेब असतील, वैभवदादा पाटील असतील, सुहासभाई बाबर असतील, अमोल बाबर असतील, हर्षवर्धन
देशमुख असतील, ही नवीन पिढी आता ह्या राजकीय पटलावरती सक्रिय आहे. यांच्याकडे तुम्ही काय अपेक्षेने बघता किंवा यांना तुम्ही सल्ला द्यायचा झाला तर काय द्या? मी राजकारणात ज्यांना काम करायचं आहे त्यांनी समाजासाठी काम करावं, अर्थकारणासाठी काम करू नये, हे माझं पहिलं मत असेल. पूर्वीच्या काळी माणसं पैशाविना सगळी कामं होत होती. किंवा कुठं काही कॉन्ट्रॅक्ट असले तर त्याच्यामध्ये आजच्या काळामध्ये जी परिस्थिती बदलली आहे, कॉन्ट्रॅक्टर बरोबर घेऊन शानं राजकारण करायचं, ही पूर्वी परिस्थिती नव्हती. आता या तरुण पिढीमधल्या ज्यांना राजकारण करायचं नाही त्यांना तर माझा मोलाचा सल्ला असेल की आपले उद्योगधंदे करा आणि आपल्या कुटुंब आणि आपलं सक्षम करा, ही पहिल्यांदा माझी भूमिका राहील. आणि ज्यांना राजकारणच करायचं आहे त्यांनी खुनशी राजकारण न करता समाजहिताचं राजकारण करावं, हाच माझा सल्ला असेल. पुन्हा लोकसभेच्या इलेक्शनकडे येतो एकच मिनिटासाठी. संजय काका पाटील विरुद्ध चंद्रहार पाटील अशी जर लढत झाली तर काय तुम्हाला वाटतंय, काय मतदारसंघामध्ये फिरल्याशिवाय याच्यावर बोलणं योग्य नाही. आणि समजा उमेदवार बदलला तर नाही, तरी पण तिरंगी लढत झाली तर? आत्ता सध्याला कुठल्याही ह्याचं जजमेंट देता येणार नाही. हे जजमेंट तुम्हाला ज्यावेळेला दोघंजण अर्ज भरतील, कोण समोरासमोर येतात आणि आपल्याला थोडे दिवस मतदारसंघातला अंदाज घेतल्यानंतर आपण सांगू शकतो. आत्ता तर काही सांगू शकत नाही. व्यस्त वेळ. आज या ठिकाणी व्यस्त वेळेतून अशोक भाऊ यांनी NVB न्यूज चॅनल आपला वेळ दिलेला आहे. त्याचबरोबर दैनिक तरुण भारतचे पत्रकार सचिन बहादुले आणि दैनिक पुढारीचे प्रतिनिधी विजय लाळे या सर्वांचे मी आभार मानतो.